कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर शहरातील लॉविश अपार्टमेंट या निवासी संकुलात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे। शनिवारी 5 जून रोजी सायंकाळी ही घरफोडी झाली असल्याने यामध्ये चोरट्याने सुमारे 12,80,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसांपासून आषाढी एकादशी आणि मोहरम एकत्र आल्यामुळे राजापूर शहरात मोठा पोलीस फौज तैनात करण्यात आला होता। शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाच ही धाडसी घरफोडी झाली आहे। त्यामुळे राजापूर आठवडा बाजारातील फळ विक्रेते भांबुर्डे यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्याने डल्ला मारलाय। गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी राहत आहेत। सायंकाळी पती पत्नी आणि मुले बाहेर गेली असल्याची संधी साधून अज्ञाताने या फ्लॅटचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला। घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय। दिवसाढवळ्या ही धाडसी घरफोडी झाल्याने कोणीतरी माहितीगार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे। 5 वाजता मी 3 वाजता बाहेर गेलेलो होतो कामाला माझ्या, आणि 5 वाजता हे बाहेर गेले। मला कॉल केला की आपला युवराज क्लासला गेलाय, त्याच्या बाद तुम्ही 6 वाजता 6:30ला त्याला घ्यायला जा। मग ठीक आहे जावा तुम्ही, हे रांतळाला जातो म्हणाले काल, तर म्हटलं ठीक आहे जावा। हे तिकडे गेले। मी 6:30 वाजता घराकडे आलो तर माझा पहिला तो मी तिथं पहिले चाबी तिथं बाहेर ठेवायची ना चपलीच्या बुटामध्ये, आताच नाही पहिल्यापासून ठेवायचं आम्ही तिथं। तर ते शोधलं तर मी मोबाईल काढला, म्हटलं यांना फोन लावून विचारतो चाबी कुठे आहे, तर नेमकं माझं दरवाजा आणि ते झालं। मी तो दरवाजा उघडला आणि आलो आणि पहिले तिकडे गेलो ते खाली इचकून टाकलेलं होतं सगळं, त्यातलं सगळं नेलेलंच। नंतर मग तिकून आलो परत, म्हटलं हिचे दागिने तुम्ही इकडे ना, इकडे गेलो दागिने सगळं शोधलं। साधारण किती ऐवज असेल? हे 5 वाजता हे गेले। ऐवज कितीचा असेल? ही रक्कम 9,30,000 रक्कम आहे टोटल दोघांची, वेगवेगळे होते 9,30,000। आणि दागिने आहेत 4 गंठण आहेत आणि ते त्याची साधारण किंमत किती असेल? गुन्हा केलेला आहे म्हणून। किती तोळे असेल तरी साधारण? तर एक मोठंच मंगळसूत्र होतं ते 7 तोळ्याचं होतं, आणि छोट्या छोट्या मंगळसूत्र म्हणजे होते ते पण असेल। नथ होती माझी, पोरांचं काय सोनं होतं, पोरांच्या बारकासारखं काय शिल्लक ठेवलं। साधारण 1 तासामध्ये चोरी झाली? 20 मिनिटातच झाली। 20 मिनिटात आम्ही 5ला गेलो घराच्या बाहेर ना, 5:30ला ती शेजारची पोरगी इथं फिरत होती, तिला तरी दिसलं असतं ना 5:30 वाजून आम्ही गेलो ना, 5 वाजता आम्ही गेलो तर 15 मिनिटं तरी आम्ही नाक्यावरच होतो। ते ना 20 मिनिटातच हे काम केलेलं आहे। म्हणजे नाक्यावर असतानाच काम केलेलं असेल कदाचित। म्हणजे त्याच्या बाद रांतळावर गेले। मी तिथं गॅरेजवर बसून होतो, माझ्या गाडीचं काम चालू होतं, तर मी तिथं होतो। मग माझा टायमिंग झाला तर तो म्हणाला तुम्ही उद्या। ही सर्व माहिती तुम्ही पोलीस दवाखान्यामध्ये दिली आहे? पोलीस लगेच आलो। मग ते झालं, मी हिला कॉल केला, हे गाडीवर असल्यामुळे हिनं माझा विटनेस सांगितलं, ते आधी धावत तर पोरगीने माझा फोन उचलला, म्हटलं मम्मीकडे दे फोन, मम्मी गाडी चालू राहिली म्हणे, सांगितलं असं झालं म्हणून।